नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत आरोडीमध्ये. इथे हे आहे ते मागं बघता हे राधा गोपाल मंदिर आहे. तर हे मंदिर आज आपण तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहोत. चला. कट तर फ्रंटला तुम्ही आलेले इथे पाहू शकता की श्री चैतन्य महाराजांची मूर्ती आहे, श्री चैतन्य महामंचे. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला मूर्तीची प्रतिकृती उभारली आहे. एकदम भव्य दिव्य अशी मूर्ती तुम्हाला इथे दिसते. त्यानंतर तुम्ही तिकडे बघता ते गोविंद रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथं नाश्ता वगैरे करू शकता. त्यानंतर पाठीमागच्या साईडला म्युझियम सुद्धा आहे. तर तुम्ही इथून पुढे फ्रंटला पाहू शकताय. अशा मंदिरापर्यंत जाण्यासाठी असा पेविंग ब्लॉक करून पुढेपर्यंत रस्ता दिलेला आहे. भव्य दिव्य असा इथूनच मंदिर दिसते. तुम्हाला आत जाऊन पण आपण मंदिर दाखवूया. ठीक आहे. तर मंदिराच्या आपण बरोबर मध्यभागी प्रवेश पुढील बाजून जाऊया आणि तुम्हाला दाखवतो पुढच्या बाजून कशा प्रकारे आहे. हा प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. मंदिराच्या बरोबर फ्रंट साईडला हे अशा प्रकारे केले. चला. त्यानंतर ही अशी मंदिराची कमान आहे, श्री राधा गोपाल मंदिर पाहू शकताय. अशा प्रकारे कमान दिली आहे. त्यानंतर कमानीच्या बरोबर फ्रंटला तिथे तुम्हाला गरुड स्तंभ आहे. या इकडून पुढून अशा प्रकारे मंदिराच्या एकदम फ्रंटला गरुड स्तंभ आहे. चला आता आपण आज जाऊ. समोर आले आहे अशी चैतन्य महाराजांची मूर्ती तुम्ही पाहू शकता. या बाजूला पण आहे. मंदिरे दोन्ही साईडला अशा भव्य दिव्य मूर्त्या साकारलेल्या आहेत. तर आता आपण आज जाऊया. या. तर मंदिरात तिथे एंट्री केल्या गेल्या तुम्ही तर पाहू शकताय गिफ्ट वगैरे ठेवण्यासाठी अशा प्रकारे केलेलं आहे. त्यानंतर तिकडे तुम्हाला अतिथी कक्ष बघू शकताय. इथून तुम्ही तुम्हाला ग्रंथ वगैरे हवे असतील तर तुम्ही इथून परचेस करून घेऊ शकता. मंदिरात एंट्री केलेले दोन्ही साईडला तुम्हाला गोमाता दिसतात. नंतर सध्या मंदिर बंद आहे. मंदिर 4 वाजता ओपन होतं. तर आपण तुम्हाला मंदिराच्या चारी बाजूने एंट्रन्स दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला स्त्री रूपात तुळशी घेऊन उभारलेली स्त्री दिसते. अशा प्रकारे या बाजूला पण मूर्ती आहे, दुसऱ्या बाजूला पण मूर्ती आहे. या इथून तुम्हाला खिडकीतून मी मंदिराचा आतील परिसर दाखवतो. तरी पण सध्या मंदिराची साफसफाई चालू आहे. त्यानंतर 4 नंतर मंदिर उघडले. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही हे बघू शकताय कृष्ण आणि बलरामाचे मोत्रीस प्रस्थान हा या 3D चित्राद्वारे तुम्हाला इथे प्रसंग दाखवण्यात आले आहे. अतिशय सुबक आणि एकदम छान प्रकारे इथे दाखवण्यात आले आहे. या पुढील तुम्हाला मंदिर दाखवतो. त्यानंतर ते संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ रमण इथं दाखवले आहे. तर आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा, तुमची आमची ह्याची भेटी, येथून या जन्मतुटी, आता असो द्यावी दया, त्याच्या लागत असे पाया, येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. अशा प्रकारे इथं प्रसंग दाखवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी श्री नरसिंह भगवान यांची तुम्ही मूर्ती पाहू शकताय. त्यानंतर तुम्हाला पूर्ण इथं माहिती सुद्धा दिलेली आहे. माहिती पूर्ण दाखवायची. लीला हा प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे. मगर, हत्ती या प्रकारे असे या ठिकाणी ठेवलेले आहेत. पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी भगवंत वराह रूपात प्रकट झाले.
हिरण्याक्ष असुराने पृथ्वीला गर्भ सागराच्या तळाला बुडवले होते. वराह भगवंतांनी पृथ्वीला गर्भसागरातून वरती काढले व हिरण्य असुरांचा वध केला. तर अशा प्रकारे तुम्ही मूर्ती पाहू शकताय. या तुम्हाला पुढील माहिती सांगतो. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रवेश निषेध आहे, त्यामुळे आपण काही जाऊ शकणार नाही. तर या ठिकाणी संपूर्ण विश्वातील श्रीमंत देवस्थान म्हणजे बालाजीची प्रतिकृती इथे तुम्हाला दाखवली गेली आहे. त्यानंतर ना इथे तुम्हाला थोडक्यात माहिती सुद्धा दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून माहिती सुद्धा पाहू शकता. नंतर मित्रांनो, एकदम सुबक मूर्ती आहे. श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांनी डाव्या हातावर श्री गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर डाव्यातल्या करंगळी उचललेला इथे तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे. ते बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे तुम्हाला शिवपरिवार दाखवले म्हणजे महादेव, पार्वती, त्यानंतर आपले श्री गणेश व या साईडला नंदी, अशा प्रकारे इथे तुम्हाला प्रसंग दाखवण्यात आला आहे. भगवान शिवजी माता पार्वतीला श्री भारवतमाचा संदेश देत आहेत. अशा प्रकारे इथे तुम्हाला हा प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. या तर इथून सुद्धा प्रवेश निषेध आहे. आपल्याला काही मंदिराच्या काही ठिकाणाहून प्रवेश निषेध असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही. तरी पण आपण तुम्हाला पूर्णपणे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो खाली पाहू शकता तुम्ही श्रीराम केवट लीला हा प्रसंग तुम्हाला इथे दाखवलेला आहे. अगदी छान प्रकारे तुम्ही इथे श्रीराम केवट लीला हा प्रसंग तुम्ही पाहू शकता. श्री रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण जेव्हा अयोध्या मधून 14 वर्षाचा वनवास भोगण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांच्यासोबत संपूर्ण अयोध्येवासी जाऊ लागले. प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या मधुर वाणीद्वारे त्यांचे सांत्वन करून त्यांना परत अयोध्येमध्ये पाठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण एकही नागरिक प्रभूंना सोडून परत जाण्यास तयार नव्हता. प्रभू श्रीरामांनी रात्री सुमंत्र नावाच्या त्यांच्या मंत्र्याशी चर्चा केली व मध्यरात्री सर्व अयोध्येवासी गाढ निद्रेमध्ये असताना रथामध्ये बसून चित्रकूट पर्वताच्या दिशेने प्रस्थान केले. अशा प्रकारे इथे तुम्हाला प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. या मित्रांनो, त्यानंतर इथे लक्ष्मण मूर्छा व रामाचा विलाप हा इथे प्रसंग तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय. लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर त्यांची अवस्था पाहून श्रीराम शोक करीत होते. सुषेण वैद्य त्यांच्या सांगण्यावरून संजीवनी गोळा करण्यासाठी गेलेल्या हनुमानजीची भेट अयोध्येत भरतासोबत झाली. सुषेण वैद्यांनी सांगितलेली संजीवनी औषधाची ओळख हनुमानजींना झाली नाही, म्हणून त्यांनी संपूर्ण पर्वत वाहून आणला आणि ह्याचप्रमाणे संजीवनी औषधामुळे लक्ष्मणजी जागृत अवस्थेत आले व श्रीरामाचा शोक नाहीसा झाला. अशा प्रकारे छान प्रकारे तुम्हाला इथे प्रसंग दाखवण्यात आले. तुम्ही पाहू शकताय खाली श्रीराम व लक्ष्मण आहेत. वरच्या प्रकारे इथं श्री हनुमान आहेत. त्यानंतर येथे श्री बलदेव, श्री सुभद्रा देवी, श्री जगन्नाथ अशा प्रकारे इथं छोटंसं मंदिर केलेलं आहे. हे आपण जो चालू तो प्रदीक्षा. तर मित्रांनो, त्यानंतर तुम्ही ती वर पाहू शकता चैतन्य महाप्रभूचे जगन्नाथपुरातील नृत्य संकीर्तन अशा प्रकारे आहे. तर प्रसंग अगदी छान अशा प्रकारे दाखवला आहे. अगदी आपल्याला असं जिवंत एक स्केच आहे असं वाटतंय 3D स्केचमध्ये. तुम्ही पाहू शकता. तर या मला पुढला अजून आपण तुम्हाला दाखवूया. तर अशा प्रकारे आपण प्रदक्षिणा मार्ग पूर्ण केलेला आहे. तर मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आता पूर्ण झाला आहे व मंदिराच्या आजूबाजूने तुम्ही पाहू शकताय झाडे व हिरवीगार झाले आहेत. येथे शांत व एकदम निसर्गमय वातावरण आहे. तुम्ही कधी तासगाव तालुक्यामध्ये आलात तर आरोळीमध्ये आवर्जून भेट द्या. मंदिर एकदम छान आहे आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.